So welcome back. In this lecture we will talk for genetic disorder in detail. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये जेवढ्या जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्या आपण एक एक करून शांततेने समजून घेऊन विस्ताराने पाहणार आहोत. इसके पहले जो लेक्चर हुआ था मैंने आपको कहा था वो बहुत इम्पॉर्टेंट है. मैंने वहाँ एट ग्लांस एक साथ सारी जेनेटिक डिसऑर्डर्स एक चार्ट स्वरूप में आपके सामने रखी थी. अब इस लेक्चर में मैं एक एक करके एक्सप्लेन करूँगा. तो पहले देखो, जेनेटिक डिसऑर्डर मीन्स when someone is born with certain disease or disorder which is right from the birth and going to be permanent or heritable from generation to generation, that is what is called genetic disorder. म्हणजे जन्मतः एखादं व्यंग किंवा एखादा आजार आहे तो परमनंट आहे आणि तो पिढ्यानपिढ्या जीन्सद्वारा ट्रान्सफर होतो, त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर किंवा अनुवांशिक दोष म्हणतो. तो सर, अगर ये कोई ऐसा व्यक्ति है दुर्भाग्य से इसे एक जेनेटिक डिसऑर्डर है, तो उसकी जड़ वजह क्या है, अंडरलाइन कॉज क्या है. एखाद्या व्यक्तीला एखादी जेनेटिक डिसऑर्डर असल्यास त्याचं कारण काय. पण त्याचे दोन कारणं असू शकतात. एक तर त्याच्या कुठल्या तरी क्रोमोझोमवर कुठला तरी एक जीन याच्यामध्ये अल्टरेशन किंवा म्यूटेशन झालंय. म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर की वजह हो सकती उस व्यक्ति के किसी एक क्रोमोझोम पे कोई एक जीन है जिसमें अल्टरेशन या म्यूटेशन हुआ, और ऐसे रोग को हमने कहा द जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन और पॉइंट म्यूटेशन. म्हणजे प्रॉब्लेम कशामुळे झाला, क्रोमोझोमवरील एका जीनमध्ये म्यूटेशन आल्यामुळं. तो यालाच आपण म्हणतो मेंडलियन डिसऑर्डर. तो सर, सिंगल जीन म्यूटेशन किंवा पॉइंट म्यूटेशनमुळे होणारे जेनेटिक डिसऑर्डर याला मेंडलियन डिसऑर्डर का म्हणतात. तो जसं मी आधी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की आता त्याला मेंडलचे प्रिन्सिपल्स लागू होतात. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, म्हणून त्यांना म्हणतात मेंडलियन डिसऑर्डर. ह्या मेंडलियन डिसऑर्डर आपण फॅमिली हिस्ट्रीमध्ये ट्रेस करू शकतो, कुठून इनहेरिट झाली आणि पुढे कुठे जाईल हे सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यासाठी पेडिग्री ॲनालिसिस मी तुम्हाला शिकवणार आहे. तो चलो, जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन हम शुरू कर रहे. तो सर, जैसे आपने हमें समझाने के लिए उदाहरण लिया कि इस व्यक्ति को कोई जेनेटिक डिसऑर्डर है और उसकी वजह सिंगल जीन ऑन द क्रोमोसोम जो है वो म्यूटेट हुआ है. अब वो सिंगल जीन जिस क्रोमोसोम पे है वो क्रोमोसोम हो सकता कोई ऑटोसोम हो या फिर कोई सेक्स क्रोमोसोम हो, आणि म्हणून सिंगल जीन म्यूटेशनमुळे होणाऱ्या जेनेटिक डिसऑर्डर पुन्हा दोन प्रकारच्या झाल्या. कि क्या वो म्यूटेंट जीन किसी 44 में से एक क्रोमोसोम पे बैठा है, माने क्या वो ऑटोसोमली लिंक्ड है, ऑटोसोम पे बैठ के ट्रांसफर होगा, या फिर वो सेक्स क्रोमोसोम के ऊपर बैठा है, मतलब एक्स या वाय क्रोमोसोम के ऊपर. तो आता आपण सेक्स लिंकड राहू देऊ. आपल्याला फोकस करायचं ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन.
म्हणजे तो जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो कशावर बसलाय? ऑटोझोमवर. किती ऑटोझोम असतात? सर 22 पेअर, म्हणजे 44. आणि ऑटोझोम तर पुरुषालाही तेच असतात, स्त्रीलाही तेच असतात. आणि म्हणून ज्या ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर आहे दे इक्वली अफेक्ट मेल एंड फीमेल इंडिविजुअल अंडरलाइन. सिंगल जीन म्यूटेशन से होने वाले जो रोग है, यदि वो जीन किसी ऑटोझोम पे है तो उस डिसऑर्डर से पुरुष और स्त्री इक्वली अफेक्ट होते हैं. ऐसा नहीं कि ज़्यादातर पुरुषों में महिलाओं में कम, ऐसा नहीं होता. कारण ऑटोझोम तेच पुरुषात असतात, तेच स्त्रीमध्ये असतात. ठीक है. अब ऑटोझोम पे तो वो सिंगल म्यूटेंट जीन है, पर क्या वो जीन डोमिनेंट है या फिर रेसेसिव है? म्हणजे तो जो म्यूटंट जीन आहे तो डोमिनेंट आहे कि रेसेसिव है? अब वापिस डोमिनेंट और रेसेसिव बताने की ज़रूरत नहीं पड़नी चाहिए. बड़े विस्तार से आपका मेंडलिज्म नाम का टॉपिक हुआ है. रेसेसिव मतलब जो सिर्फ होमोजाइगस कंडीशन में एक्सप्रेस होता, और डोमिनेंट का मतलब वो होमोजाइगस में भी एक्सप्रेस होता और हेट्रोजाइगस में भी एक्सप्रेस होता. जैसे आसान भाषा में आप बोलते कैपिटल टी टॉल, स्मॉल टी ड्वार्फ. तो स्मॉल टी माने ड्वार्फ तभी दिखेगा कोई प्लांट जब स्मॉल टी होंगे, पर प्लांट टॉल तब भी दिख सकता है जब कैपिटल टी स्मॉल टी हो, क्योंकि कैपिटल टी इज डोमिनेंट. तो ऑटोजोमल जेनेटिक डिसऑर्डर में भी डोमिनेंट और रेसेसिव. तो डोमिनेंट बड़ी भयंकर होती है. क्यों? इवन अ सिंगल जीन एक्सप्रेस, म्हणजे त्याचा अलिलोमॉर्फिक फॉर्म जरी रेसेसिव असला तरी हा सिंगल जीनच होते एक्सप्रेस और फिनोटाइप बनता है. तो हम लोग वो दो डिसीज देखेंगे जो डोमिनेंट ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर है. एक आहे हंटिंग्टन्स डिसीज. तो सर हंटिंग्टन्स डिसीज क्या है? जेनेटिक डिसऑर्डर. वजह क्या है? सिंगल जीन म्यूटेशन. ये सिंगल जीन जो है जिसमें चेंज आया वो कौन से क्रोमोसोम पे है? क्रोमोसोम नंबर 4. आणि चौथा क्रोमोसोम कोण असतो? सेक्स क्रोमोसोम असतो का? नाही. म्हणजे ऑटोझोमल. आणि हंटिंग्टन्स डिसीज ही डिसऑर्डर कशी आहे? डॉमिनंट. समजा कैपिटल एच कैपिटल एच कैपिटल एच स्मॉल एच स्मॉल एच स्मॉल एच, ये 3 जीनोटाइप है. अब हंटिंग्टन्स डिसीज का जो जीन है वो डोमिनेंट है, म्हणजे कैपिटल एच इंडिविजुअल इज अफेक्टेड. कैपिटल एच स्मॉल एच इज आल्सो अफेक्टेड. स्मॉल एच इज अनअफेक्टेड. म्हणजे ही डॉमिनेंट डिसऑर्डर आहे. सर क्या होता है हंटिंग्टन्स डिसीज में? जसं मी सांगितलं, ये है ना 13वें 14वें 15वें साल एक्सप्रेस होता है, और हमारे जो मोटर एक्शंस है, वॉलंटरी मोमेंट्स, जैसे आई एम टोल्ड कि टू टर्न द पाम डाउनवर्ड, टू टर्न द पाम अपवर्ड, टू स्टेप अप, टू गो बैक, टू टिल्ट अँड टर्न. तो असं आपण सिस्टमॅटिक करू शकतो. म्हणजे आपल्या व्हॉलंटरी मसल्स आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण ज्यांना हंटिंग्टन्स डिसीज असतो ना,
तर त्यांच्या अनकंट्रोल्ड मुवमेंट असतात. ते प्रॉपरली उभे नाही राहू शकत, प्रॉपर बसू नाही शकत, त्यांचे रुटीन्स नाही करू शकत, त्यांना डान्सिंग गेट असतं. हा तो भयंकर प्रॉब्लेम आहे. मतलब कैपिटल एच स्मॉल एच कोई महिला है तो वो अफेक्टेड है. कैपिटल एच स्मॉल एच कोई पुरुष है, अफेक्टेड है. तो इनका अगर मैरिज हुआ तो दोनों अफेक्टेड है, हेट्रोजाइगस. तो सर कैपिटल एच कैपिटल एच कैपिटल एच स्मॉल एच स्मॉल एच स्मॉल एच 1:2:1 means 3 out of 4 offspring will be affected, 75%. म्हणजे डॉमिनंट जी डिसऑर्डर असते त्याच्यात दोन्हीही जे पॅरेंट आहे ते जर हेट्रोझायगस असले तर 75% विल बी अफेक्टेड, ओनली 25% नॉर्मल. तो ऐसी ये हंटिंगटन्स डिसीज करके एक जेनेटिक डिसऑर्डर है जो एनसीईआरटी ने नहीं दी है पर स्टेट बोर्ड में है, इसीलिए मैंने इसका जिक्र किया. चलो आगे. अनदर डॉमिनंट ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर इज विडोज पिक. विडोज पिक काय असतं? तर आता ही जी हेअरलाईन असतं ना, हेअरलाईन म्हणजे जिथून केस सुरू होतात, तो जैसे ये चेहरा है तो ये हेयरलाइन कुछ व्यक्तियों में ऐसे होती है वी शेप, म्हणजे हे सगळे असे केस असतात. सो ये आंखें है और ये नोज है. तो इस प्रकार की जो हेयरलाइन है वी शेप, दिस इज कॉल्ड विडोज पिक. सर ही डिसऑर्डर डॉमिनंट आहे म्हणजे कैपिटल W will have widow's peak. Capital W small w will have widow's peak, and only small w is not having widow's peak, means there is a straight hairline, normal. सो ही नॉर्मल हेअरलाईन असते स्मॉल डब्ल्यू वाल्याची. तो हंटिंग्टन्स डिसीज, विडोज पीक आर डॉमिनंट ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्युटेशन. मी जीन म्युटेशन अजून शिकवलेले नाही, मी एक लेक्चर घेऊन त्याच्यात विस्ताराने सांगेल, ते खूप इम्पॉर्टंट आहे. चलो ठीक आहे. तो सर तुम्ही आम्हाला ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डरमध्ये शिकवल्या डॉमिनंट. आत्ता आपण रेसेसिव्हबद्दल बोलूया. नाव जेनेटिक डिसऑर्डर बिकॉज ऑफ सिंगल जीन म्युटेशन. that single gene is present on some autosome, but the mutant gene is this time recessive. म्हणजे फरक काय पडला हंटिंग्टन्स डिसीज आणि विडोज पिकमध्ये? सर ये दोनों जेनेटिक डिसऑर्डर है, ये सिंगल जीन म्यूटेशन भी है, ये ऑटोजोमल भी है, पर ये दोनों हुआ करते थे डॉमिनंट. म्हणजे होमोझायगस डॉमिनंटमध्ये एक्सप्रेस होतात आणि हेट्रोझायगसमध्येही एक्सप्रेस होतात. आत्ता आपण त्या जेनेटिक डिसऑर्डर घेणार ज्या रेसेसिव्ह जीनमुळं होतात, म्हणजे हे रेसेसिव्ह म्युटेशन आहे. तो नंबर 1 PKU, फिनिल केटॉन यूरिया. सो फिनिल
केटॉन युरिया PKU. काय आहे PKU? अगेन अ जेनेटिक डिसऑर्डर, म्हणजे अनुवांशिक दोष आहे. This genetic disorder is because of mutation in a single gene. That single gene is present on ऑटोझोम. कोणत्या ऑटोझोमवर आहे? क्रोमोझोम नंबर 12. क्रोमोझोम नंबर 12. अच्छा, ऑटोझोमल तो है वो जीन, बट द जीन इज रेसेसिव. मग सर रेसेसिव आहे म्हणजे इट विल एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस कंडीशन. तो होता क्या है? इट इज अ इनबॉर्न एरर इन मेटाबॉलिज्म. मतलब हमारे शरीर में जो एक मेटाबॉलिक रिएक्शन है उसमें इनबॉर्न एरर है, कोई प्रॉब्लम है. प्रॉब्लम क्या है वो हम देखेंगे. सुनो, जो हम लोग प्रोटीन डाएट लेते, म्हणजे आपल्या जेवणामध्ये प्रोटीन असतं, ये प्रोटीन डाइजेस्ट होने के बाद बनते हैं ॲमिनो ॲसिड्स. तो सर तुम्ही असं म्हणता की आपण प्रोटीन जेवलो आणि ते पचन झालं की काय तयार होतात? अमाइनो ॲसिड. एक ऐसा अमाइनो एसिड है फिनिल अलैनिन. तो when we had a protein diet and that protein is subjected to digestion, it produces the amino acid, and one of the amino acid is phenylalanine. To convert phenylalanine into tyrosine, हा जो फिनिलॅलॅनिन तयार झाला अमिनो ॲसिड, त्याचं कन्व्हर्शन जर करायचं असेल टायरोसिनमध्ये, तर एक एक्स नावाचं एन्झाईम लागतं. टू कन्वर्ट फिनिलैलैनिन इनटू टायरोसिन इट रिक्वायर सर्टन एंजाइम, और उस एंजाइम का नाम है फिनिलैलैनिन हायड्रोजिलेज. कोणतं एन्झाईम लागतं फिनिलॅलॅनिन पासून टायरोसिन कन्वर्ट करण्यासाठी? फिनिलॅलॅनिन हायड्रोजिलेज नावाचं एन्झाईम लागतं. सुनो, ये एंजाइम बनने के लिए एक कैपिटल P नाम का समझो जीन आवश्यक है. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की ज्यांच्याकडे कॅपिटल P नावाचा ऑटोझोमल जीन आहे 12व्या क्रोमोझोमवर, तो वो लोग बना सकते फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज. जिनके पास ये जीन है कैपिटल P, वही बना सकते फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज, और वही कन्वर्ट कर सकते फिनिलैलैनिन इनटू टायरोसिन. आता समजा वन पर्सन हैज अ जीनोटाइप कैपिटल P, नो प्रॉब्लम, तो बनवू शकतो फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज. अनदर पर्सन हैज कैपिटल P, स्मॉल p जीनोटाइप, अगेन नो प्रॉब्लम, कैपिटल P तो आहे म्हणून तोही बनवू शकतो फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज. पण यदि किसी का जीनोटाइप है स्मॉल p, so due to absence of dominant gene, this individual is unable to synthesize phenylalanine hydroxylase. तो क्या होगा? मग सर ज्या व्यक्तीकडे तो कैपिटल P नावाचा जीन नाही, तो फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज बनवू शकत नाही. वही तो पूछा की जर तो बनवू शकत नाही तर काय होईल? तो सर जर फिनिलैलैनिन हाइड्रोक्साइलेज नसेल तो फिनिलैलैनिन विल नॉट बी कन्वर्टेड इनटू
टायरोसिन. म्हणजे या व्यक्तीच्या शरीरात प्रोटीन डाएट घेतल्यावर जे फिनिल ॲलेनिन तयार होईल ते टायरोसिनमध्ये कन्वर्ट होतच नाही. कारण त्या कन्व्हर्शनसाठी काय पाहिजे होतं? एन्झाईम. एन्झाईमसाठी पाहिजे होता कॅपिटल पी जीन, तो त्याच्याकडं नाही आहे. त्याच्याकडं स्मॉल पी जीन आहे दोन्ही 12व्या क्रोमोझोमवर. आणि ड्यू टू लॅक ऑफ दिस एन्झाईम the phenylalanine cannot be converted into tyrosine. So क्या होगा? Phenylalanine goes on accumulating in a blood, in a tissue. म्हणजे या व्यक्तीमध्ये हा फिनिलॅलेनिन नावाचा अमिनो ॲसिड जमा होत जातो रक्तामध्ये आणि टिश्यूमध्ये. उसकी मात्रा बढ़ती है कारण त्याचं टायरोसिनमध्ये कन्वर्शन होतच नाही. अब ये फिनिलएलेनिन अमीनो एसिड जो है अपने डेरिवेटिव में भी कन्वर्ट होता है, जैसे फिनिल पायरुविक एसिड एंड अदर्स. तो आता फिनिलएलेनिन, फिनिल पायरुविक ॲसिड आणि बाकी डेरिव्हेटिव्ज बॉडीमध्ये होतात ॲक्युम्युलेट. दे आल्सो आर देअर इन सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, द फ्लुइड दॅट फिल्स इन ब्रेन अँड स्पाइनल कॉर्ड. इट्स सेरेब्रोस्पाइनल फ्लूइड, त्याच्यातही असतं हा फिनिलएलेनिन आणि त्याचे डेरिवेटिव. उससे क्या होगा? मेंटल रिटार्डेशन, मंदबुद्धि. इस वजह से और क्या होगा? तो ये एक्सेस फिनिलएलेनिन यूरिन में से भी जाता है. म्हणजे याची जी आहे ती मंदबुद्धी असते, मेंटल ब्रेन डिसऑर्डर्स त्याला येतात आणि लघवी वाटे फिनिलएलेनिन जातं आणि म्हणून नाव पडलं फिनिल केटॉन यूरिया, बिकॉज फिनिलएलेनिन इज एक्सक्रीटेड अलॉन्ग विथ यूरिन. तो ये भयंकर डिसऑर्डर है. और ये कौन सी डिसऑर्डर है फिनिल केटॉन यूरिया? जेनेटिक डिसऑर्डर. कारण सिंगल जीन म्युटेशन. जीन कुठे आहे? ऑटोझोमल आहे, पण कसं आहे? रेसेसिव्ह आहे. म्हणजे अब्सेन्स ऑफ डॉमिनंट जीन असेल तरच ही डिसऑर्डर होते. तो सर फर्ज करो कि दो कैरियर है, समझो कैपिटल पी स्मॉल पी मैरिज कैपिटल पी स्मॉल पी. अब कैपिटल पी वाले कैसे हैं? एब्सोल्युटली नॉर्मल. म्हणजे ही एक आई आहे कैपिटल पी स्मॉल पी, नॉर्मल. सर नॉर्मल कैसे? अरे भाई कैपिटल पी असेल तर बनते ना एन्झाईम. इथंही कॅपिटल पी वाला पुरुष आहे, हाही नॉर्मल आहे. कॅपिटल पी असलं तर एन्झाईम बनते, फिनिलएलेनिन जमा होत नाही, टायरोसिनमध्ये कन्वर्ट होते. आता हे दोन कॅरियर आहे, तो सर तुम्ही याला कॅरियर का म्हणता? जरी त्यांच्याकडं डॉमिनंट जीन आहे ते एन्झाईम बनवू शकतात, पण त्यांच्याकडे लपलेला आहे रेसेसिव्ह जीन आणि तो ते कॅरी करतात पुढच्या पिढीला. आता यांची प्रोजेनी कशी असेल? कैपिटल पी कैपिटल पी कैपिटल पी स्मॉल पी आणि स्मॉल पी 1:2:1. आणि अफेक्टेड कोण असेल? फक्त हा. म्हणजे इफ देर आर 2 कॅरियर्स ऑफ फिनिल केटॉन यूरिया अँड दे वॉन्ट टू गेट मॅरी and want to know what percent of their offsprings may be sufferer, so it's 25%. म्हणजे एक महिला जी कॅरियर आहे, एक पुरुष जो कॅरियर आहे, त्यांचा विवाह होऊ घातला आणि त्यांना जर याची कल्पना पाहिजे की आपले किती अपत्य फिनिल केटॉन यूरियावाले होऊ शकतात, तर 4 पैकी 1 म्हणजे 25%. कारण डिसीज कसा आहे? रेसेसिव्ह. तो कुठे एक्सप्रेस होईल? होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनमध्ये. होमोझायगस डॉमिनंटमध्येही नाही, हेट्रोझायगस डॉमिनंटमध्येही नाही. तो असा असतो फिनिल केटॉन यूरिया. आता दुसरी रेसेसिव्ह ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया आपण
मेंडलिझममध्ये पाहिला होता. पण पुन्हा एकदा आपण पाहू काय असतो सिकल सेल ॲनिमिया. सो अनदर जेनेटिक डिसऑर्डर इज सिकल सेल एनीमिया. तो एनीमिया माने हीमोग्लोबिन की कमी, और सिकल सेल माने हमारी जो आरबीसी होती है सर्कुलर एंड बाइकॉन्केव डिस्क लाइक, वो सिकल जैसी हो जाती, चंद्रकोरी सारखी होते. सिकल म्हणजे खुरप किंवा विळा गवत काढायचा. तो सर सिकल सेल ॲनिमिया काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर. याचं कारण काय आहे? सिंगल म्युटंट जीन, म्हणजे सिंगल जीनमध्ये आलं म्युटेशन. बरं, हा जो सिंगल जीन आहे हा कसा आहे? पुन्हा ऑटोझोमल आहे. कोणत्या क्रोमोझोमवर असतो हा जीन? 11वें नंबर के क्रोमोझोम पे, म्हणजे ऑटोझोमल आहे. आणि ही डिसऑर्डर कशी आहे? रेसेसिव्ह. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया कोणाला होतो? जो असेल होमोझायगस रेसेसिव्ह त्याला होतो. तो देखो, फर्ज करो कि द जीन HBS इज फॉर डिसीज आणि HBA इज नॉर्मल. म्हणजे तुमच्यात आमच्यात नॉर्मल जीन आहे HBA, आणि ज्याला सिकल सेल ॲनिमिया आहे त्याच्यामध्ये HBS नावाचा जीन असतो. बरं, हा जीन कुठे आहे? क्रोमोझोम नंबर 11. मग समजा हर क्रोमोझोम रहता 2 बार, कारण आपण डिप्लॉइड आहे ना. मग हा एक व्यक्ती आहे आणि याच्या 11th आहे HBA, 11th आहे HBA. तर याचा जिनोटाइप HBA ॲब्सल्युटली नॉर्मल. ॲब्सल्युटली नॉर्मल. हा दुसरा व्यक्ती आहे, याच्या 11व्यावर आहे HBA आणि दुसऱ्या 11व्यावर आहे HBS. मग HBS. मग आता पहा, हा ॲपरंटली नॉर्मलच आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्याकडे नॉर्मल जीन आहे आणि नॉर्मल आहे डॉमिनंट. पर ऑक्सीजन डेफिशिएंट एरिया लाइक लेह लद्दाख, वहाँ हाई अल्टीट्यूड पे जाने के बाद, तो हाई अल्टीट्यूडवर हवा कशी असते? विरळ, थीन. ऑक्सीजन की मात्रा कम है, तो ऑक्सीजन डेफिशिएंट एरियामध्ये, ऑक्सीजन टेन्शनमध्ये, तिथे मात्र हा दाखवतो सिकल सेल ट्रेट. नहीं तो हा एब्सोल्युटली नॉर्मल असतो. इस बंदे को हम कहते कॅरियर. म्हणजे स्वतः तर तो नॉर्मल आहे, पण तो 50% प्रोजेनीला डिफेक्टिव्ह जीन पाठवू शकतो. आणि हा एक व्यक्ती आहे HBS. आणि हा असतो सिकल सेल ॲनिमिक एंड विल डाई. मतलब 14वें-15वें साल में वो मर जाएगा. बट सोशो इकोनॉमिकली अच्छा है, ऑल न्यूट्रिशन एंड हेल्थ फैसिलिटीज़ उसको है, तो थोड़ा लाइफ एक्सटेंड हो सकता 22-24 साल तक, बट श्योरली ही विल डाई. तो सर हा जो व्यक्ती आहे HBS वाला, याचा मृत्यू अटळ आहे का? हो, 22-25 वर्षाचा होईपर्यंत.
तो ही जी डिसऑर्डर आहे ती बिकॉज ऑफ अ सिंगल रिसेसिव्ह जीन आहे. तो दो कैरियर है, हमने ये विस्तार से लिया था इन अरेंज मैरिजेस. दो कैरियर अगर है तो सच मैरिजेस शुड बी डिस्करेज्ड. अदरवाइज 25% ऑफ द प्रोजेनी विल डाय ऑफ सिकल सेल एनीमिया. कसं पहा, एक महिला है जो नॉर्मल है और पुरुष भी है नॉर्मल. अपॅरंटली ते सीम्स टू बी नॉर्मल, पण त्यांना माहीतच नाही की ते कॅरियर आहे. म्हणजे दे आर कॅरियर्स. कारण कॅरियर जो असतो तो अपॅरंटली नॉर्मल असतो. त्याला त्रास कुठे होतो? फक्त ऑक्सिजन डेफिशियंट एरियात होतो. मग या महिलेचा जिनोटाइप HbA-HbS, या पुरुषाचा HbA-HbS. आता गमिट HbA-HbS, HbA-HbS. आता मेल गमिट HbA, फिमेल गमिट HbA. मग HbA नॉर्मल, HbA-HbS. HbA-HbS ये दोनों कैरियर, बट कैरियर आर आल्सो नॉर्मल. पण एक अपत्य HbS ॲनेमिक अँड डाईज. आणि म्हणून आपण हे घेतलं होतं ॲज एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी, एज वेल एज हमने इसको लिया था एज एग्जाम्पल ऑफ डेविएशन, बिकॉज इट चेंज द रेशियो टू 2:1. हात मरून जाईल. आणि म्हणून दोन कॅरियरने मॅरेज नाही करायला पाहिजे. पर सर उनको कैसे पता कि वो कॅरियर है? त्यांनी जर त्यांचं ब्लड टेस्ट केलं, जसं साक्षगंधाची फॉर्मॅलिटी असते, एंगेजमेंट सिरेमनी, रिंग सिरेमनी, तो इट शुड बी अ फॉर्मैलिटी. और अगर दोनों ने अपना ब्लड सैंपल दिया पैथोलॉजी में, तो पहचान में आता है कि सम RBCs आर डिफेक्टिव्ह. हे ओळखायला येत असतं आणि म्हणून ती एक औपचारिकता असायला पाहिजे. पण सर होते काय HbS नावाच्या जीनमुळं डिसीज होतो, म्हणजे एक्झॅक्ट काय होतं वो मैं अभी वापस एक बार आपको बताऊंगा, भले ही मैंने मेंडलिज्म में आपको बताया. तो हमें देखना है कि HbS इस म्यूटेंट जीन की वजह से डिसीज कैसे होता है, एंड HbA इज एब्सोल्युटली नॉर्मल. तो सर HbAचं म्युटेशन होऊन HbS बनतो आणि त्याच्यामुळं सिकल सेल ॲनिमिया होतो. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं बघा. मान के चलो ये आप लोग है एब्सोल्युटली नॉर्मल, तो तुमचा जीन कोणता? सर HbA. ठीक आहे. मग जीन कशाचा बनतो? DNA. मग आपण फक्त तेवढा पोर्शन घेऊ ज्याच्यात चेंज येतो. CTC. सो DNA ची एक स्टँड आहे CTC, तर दुसरी स्टँड असते GAG. तो हा व्यक्ती नॉर्मल आहे, जीन HbA. आणि हा जो कोडोजेन असतो, DNA वरच्या 3 अक्षराला कोडोजेन म्हणतात, पुढच्या चॅप्टरमध्ये समजेल. तो CTC. आता जेव्हा होईल
ट्रान्सक्रिप्शन ड्युरिंग प्रोटीन सिंथसिस. म्हणजे डीएनएच्या एका स्ट्रँडपासून बनतो मेसेंजर आरएनए. तो तेव्हा काय बनेल? सी आहे तर जी, टी आहे तर ए, सी आहे तर जी. सो हा होता डीएनए, हा झाला mRNA. आत्ता एवढं चांगलं नाही समजणार, पुढच्या चॅप्टरमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये फक्त आपल्याला पाहायचं आहे की चेंज काय होतो. अब हीमोग्लोबिन की जो चेन है, सो 1 2 3 4 5 6, तो हा जो कोडॉन आहे GAG, त्याच्यापासून जे 6वं अमिनो ॲसिड बनतं हिमोग्लोबिन चेनमध्ये, तो ते असतं ग्लूटामिक ॲसिड. तो जिसके हीमोग्लोबिन के चेन में छठे नंबर पे ग्लूटामिक एसिड है वो एब्सोल्युटली नॉर्मल. अब देखो क्या हुआ. आता हा एक व्यक्ती आहे ज्याचा जीन आहे HbS, म्हणजे डिसीज होते काय पहा. तो ये उसका डीएनए CAC, मतलब GTG. काय फरक पडला सर? फक्त टीच्या जागी आला ए. थायमिन इज रिप्लेस्ड बाय ॲडेनिन. तो जेव्हा मी जीन म्यूटेशन शिकवेल ना तेव्हा लक्षात ठेवा. मतलब आप याद रखो, जब मैं एक लेक्चर में आपको जीन म्यूटेशन बताऊंगा, ये सब्स्टिट्यूशन जीन म्यूटेशन है. सब्स्टिट्यूशन जीन म्यूटेशन में 2 प्रकार आते, ट्रांजिशन, ट्रांसवर्जन. तो थायमिन की बजाय एडेनिन, मतलब पायरिमिडीन की बजाय प्यूरिन, तो हे ट्रांसवर्जन सब्स्टिट्यूशन जीन म्यूटेशन आहे. सिंगल जीन म्यूटेशन, पॉइंट म्यूटेशन. पहा बरं, फक्त टीच्या जागी काय आला? ए. अब देखो कैसे सत्यानाश हो जाता. जेव्हा होईल ट्रांसक्रिप्शन आणि बनेल मेसेंजर आरएनए. सी है तो जी, ए है तो यू, सी है तो जी. तो सर ए आहे तो यू कसा काय? आरएनए में थायमिन नहीं होता. अब जो हीमोग्लोबिन बनेगा तो दिस कोडॉन विल स्पेसिफाय व्हॅलिन. नॉर्मल व्यक्तीच्या 6वं अमिनो ॲसिड कोणतं असते? ग्लूटामिक ॲसिड. आणि ह्या व्यक्तीचं कोणतं असते? व्हॅलिन. सो ग्लूटामिक ॲसिड इज सबस्टिट्यूटेड बाय व्हॅलिन. का? बिकॉज GAG इज नाउ चेंज टू GUG. GAG कोणाला बोलावते? ग्लूटामिक ॲसिडला, आणि GUG व्हॅलिनला. सो क्यों GAG की बजाय GUG? बिकॉज T इज रिप्लेस बाय A. पहा बरं, छोटंसं म्युटेशन आहे, सिंगल बेस सबस्टिट्यूशन. म्हणजे इथं बेस पेअर आहे AT आणि इथे आहे TA. एवढ्याने फरक पडला. तो ये है सिकल सेल एनीमिया, रेसेसिव ऑटोजोमल जेनेटिक डिसऑर्डर. अब हमें देखना है थैलेसीमिया. सो अगेन, थैलेसीमिया is a genetic disorder caused due to single gene mutation. The gene is autosomal. मग सर, सिकल सेल ॲनिमियाचा जीन 11 नंबरवर आहे, फिनिलकेटॉन्युरियाचा 12 नंबरवर आहे, हंटिंग्टनचा 4 नंबरवर आहे. तसा थैलेसीमिया इज बिकॉज ऑफ अ रेसेसिव जीन. तो वो जीन कहाँ है वो मैं विस्तार से बताऊंगा आपको. तो अब देखो, थैलेसीमिया
अगेन इट इज ऑटोसोमल रिसेसिव डिसऑर्डर। अब इस डिसऑर्डर में क्या होता है? डिफेक्टिव फॉर्मेशन ऑफ हीमोग्लोबिन। तो सर सिकल सेल एनिमिया मध्ये डिफेक्टिव फॉर्मेशन ऑफ हीमोग्लोबिन झालं होतं, पर दोनों अलग है। ये क्वालिटेटिव है, ये क्वांटिटेटिव है। यहां पे एक अमीनो एसिड की बजाय दूसरा आ गया था, अमीनो एसिड उत नाही आहे। म्हणजे जसं 11 क्रिकेटर मॅच खेळत आहे, एकाच्या करंगळीला लागलं, त्याच्याऐवजी दुसरा आला तर प्लेयर तेवढेच। तो ये क्वालिटेटिव है, बट ये है क्वांटिटेटिव एबनॉर्मैलिटी। आई विल एक्सप्लेन। तो सुनो, हीमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेजेंट इन आरबीसी। सर्क्युलेशन चॅप्टरमुळे तुम्हाला समजतं तेवढं। हीमोग्लोबिन is a respiratory pigment, red colored, present in RBC. It is a conjugated protein which consists of 2 alpha chain and 2 beta chain. म्हणजे हिमोग्लोबिन नावाचं जे प्रोटीन आहे त्याच्यात अमिनो ॲसिडच्या चेन किती? 4, 2 अल्फा आणि 2 बीटा। सुनो, ये जो अल्फा चेन है वो अल्फा चेन बनाने वाला जो जीन है वो 2 जीन है। म्हणजे सर अल्फा चेन बनवण्यासाठी 2 जीन असतात, HBA1 HBA2, HBA1 HBA2 and they are present on chromosome number 16. 16व्या नंबरच्या क्रोमोझोमवर हे 2 जीन आहे, HBA1 HBA2 व्हेरी क्लोजली लिंक्ड 16व्या नंबरवर है। और हीमोग्लोबिन की जो बीटा चेन्स है 2, ह्या दोन्ही चेन बनवण्यासाठी जीन एकच आहे and that is HBB। HBB। आता हा जो A आहे तो 2 आहे, A1 A2, ते 2 अल्फा चेन बनवतात आणि HBB आहे तो 2 बीटा चेन बनवते। ये जो थैलेसीमिया है इसकी वजह है रेसेसिव ऑटोसोमल जीन म्यूटेशन। तो आता पहा, अगर अल्फा चेन छोटी हो गई, अल्फा चेन छोटी हो गई बिकॉज ऑफ HBA1 या HBA2 के म्यूटेशन से, म्हणजे जर हा जीन बदलला किंवा हा जीन बदलला तो कोणती चेन छोटी होईल? अल्फा, आणि बीटा लॉन्ग होऊन जाते। मतलब अल्फा शॉर्ट आणि बीटा लॉन्ग होते, तो उसे कहते अल्फा थैलेसीमिया। सो डेफिशिएंट प्रोडक्शन ऑफ अल्फा चेन ड्यू टू रेसेसिव जीन ऑन क्रोमोसोम नंबर 16। समजा मी माझ्या 16व्या क्रोमोझोमवर जर जीनमध्ये म्युटेशन असलं तर प्रॉब्लेम काय येईल? तो सर तुमच्या हिमोग्लोबिनच्या अल्फा चेन छोट्या होतील, कारण कोणता जीन खराब झाला? 16व्या क्रोमोझोमवरचा, आणि तो काय बनवतो? अल्फा चेन बनवतो। अगर क्रोमोसोम नंबर 11 पे जो जीन है उसमें म्यूटेशन आया, कोणता जीन बदलला? 11व्या नंबरवरचा। मग हा जीन जर खराब झाला तर कोणती चेन खराब होईल? बीटा, म्हणजे अल्फा नॉर्मल आणि बीटा होईल शॉर्ट, त्याला म्हणतात बीटा थॅलेसेमिया। सो इफ देर इज अ म्यूटेशन in a gene present on chromosome number 16,
it causes alpha thalassemia. And if there is a mutation in a gene present on chromosome number 11, it causes beta thalassemia. असे दोन प्रकारचे थॅलेसेमिया असतात. सर थॅलेसेमियाचे सिम्पटम्स काय असतात? पेशंटला ॲनेमिया होतो, म्हणजे हिमोग्लोबिन ड्रास्टिकली कमी असतं, डार्क युरिन होते, पेशंटला नेहमी थकवा असतो, फटीग असतो, पेशंटची स्किनसुद्धा पेल होते, पिवळसर दिसते, आणि त्याच्या RBC जर मायक्रोस्कोपमधनं पाहिल्या तर त्याही ॲबनॉर्मल साइजच्या असतात. अच्छा, आपने कहा कि जिस बंदे को थैलेसीमिया है उसको एनीमिया होता है, RBC एबनॉर्मल रहती, उसको फटीग रहता है, हमेशा डार्क कलर की यूरिन रहती और उसकी स्किन पेल रहती, निस्तेज पिवळसर. सो दिस आर द सिम्टम्स ऑफ थैलेसीमिया. अब ये रेसेसिव डिसऑर्डर है, म्हणजे कैपिटल टी नॉर्मल, कैपिटल टी नॉर्मल आणि स्मॉल टी थॅलासेमिक. म्हणजे एका व्यक्तीमध्ये कॅपिटल टी जीन आहे, नॉर्मल आहे, एकामध्ये कॅपिटल टी आहे, नॉर्मल आहे, बिकॉज कॅपिटल टी इज डॉमिनंट. पण एखाद्यात जर स्मॉल टी असेल सॉरी, तर तो असतो थॅलेसेमिक. आणि जर तो थॅलेसेमिक असला त्याला मॅसिव ब्लड ट्रांसफ्यूजन लागतं. मतलब हर 2-3 महीने में पूरे शरीर का ब्लड रिप्लेस करना पड़ता, और इतने डोनर्स नहीं होते, और इसीलिए ऐसे लोग अपना पूरा जीवन नहीं व्यतीत कर सकते. थैलेसेमिक सोसाइटी जो रहती वहाँ ब्लड डोनेट करना चाहिए. आपका ब्लड किसी बच्चे को जीवन दान देता है, कारण त्यांना डोनर्स नाही भेटत, कारण त्यांना हर 2-3 महिन्यात पूर्ण ब्लड रिप्लेस करावं लागतं, मॅसिव ब्लड ट्रान्सफ्यूजन लागतं, 15 ते 20 युनिट ब्लड लागतं. तो सर यालाच काय म्हणतात? थॅलेसेमिया मेजर. आता एक महिला आहे कॅपिटल टी स्मॉल टी नॉर्मल, एक पुरुष आहे कॅपिटल टी स्मॉल टी नॉर्मल सॉरी. पण यांचं मॅरेज झाल्यावर मग या महिलेचे गमीट कॅपिटल टी स्मॉल टी, या पुरुषाचे कॅपिटल टी स्मॉल टी. सो एक अपत्य कॅपिटल टी, एक अपत्य कॅपिटल टी स्मॉल टी, एक अपत्य कॅपिटल टी स्मॉल टी, एक अपत्य स्मॉल टी. सो हे 3 कसे आहे? नॉर्मल. पण दिस विल डाय. 25% ऑफ द प्रोजेनी विल शुअरली डाय. आणि म्हणून कॅरियर शुड नॉट मॅरी. मग सर हे तर HbA सारखंच आहे, पण फरक आहे ना. कसा? इकडे थॅलेसेमिया अल्फा असेल तर अल्फा चेन छोटी होते, बीटा थॅलेसेमिया असेल तर बीटा छोटी होते. पण सिकल सेल ॲनेमियामध्ये हिमोग्लोबिनच्या चेन नाही छोट्या मोठ्या होतं, फक्त 6व्या पोझिशनवर जे असतं ग्लुटामिक ॲसिड त्याच्याऐवजी येतं व्हॅलिन. म्हणून ही क्वालिटेटिव्ह ॲबनॉर्मॅलिटी आहे आणि ही क्वांटिटेटिव्ह ॲबनॉर्मॅलिटी आहे. हे सगळे नीट क्वेश्चन्स आहे. आता शेवटची रेसेसिव्ह ऑटोझोमल जेनेटिक डिसऑर्डर आहे सिस्टिक फाइब्रोसिस. सुनो, ये सिलेबस में नहीं है, पर सिस्टिक फाइब्रोसिस में होता क्या है? डाइजेस्टिव सिस्टम की कुछ ग्लैंड्स म्यूकस सिक्रेट करती है. 12वीच्या पोरांना माझं शिकवून झालं आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. तर ज्या गॉबलेट ग्लँड्स असतात तर त्या म्यूकस सिक्रेट करतात. तो
ये जो म्यूकस बनता है वो थिक अँड स्टिकी बनता है. तो सर तुम्ही म्हणता की ज्याला असतो सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस, तर त्याचा काय प्रॉब्लेम असतो? तो जे डायजेस्टिव्ह ग्लँडमधून बनवतो म्यूकस, तर ते खूपच घट्ट आणि चिकट असतं. त्याने काय होतं? मग त्याने पॅनक्रियाटिक डक्ट चोक होते, बाईल डक्ट चोक होते. ज्या काही डायजेस्टिव्ह डक्ट्स असतात त्या ब्लॉक होतात. म्हणजे दिस इज अ डिसीज ऑफ अ डाइजेस्टिव सिस्टम एज वेल एज हमारे फेफड़ों में भी क्या रहता? म्यूकस. म्हणजे लंग्समध्ये काय असतं? चिकट म्यूकस असतं. आणि हे जर थिक अँड स्टिकी झालं तर मग लंग्सही ब्लॉक होऊन जातात आणि इट कॉज द डेथ. तो सिस्टिक फायब्रोसिस इज बिकॉज ऑफ अ रेसेसिव जीन प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 7. मग रेसेसिव्ह आहे म्हणजे यांच्यासारखाच आहे. समजा कॅपिटल सी नॉर्मल, कॅपिटल सी नॉर्मल, बट स्मॉल सीला होईल सिस्टिक फायब्रोसिस. तो आपण सिंगल जीन किंवा पॉइंट म्युटेशन्स कंप्लीट केले. तो सिंगल जीन ऑटोझोमल असू शकतो किंवा सेक्स लिंक्ड असू शकतो. आपण ऑटोझोमल चालू केले, तो डॉमिनंट म्युटेशन असू शकते किंवा रेसेसिव्ह असू शकते. डॉमिनंट म्युटेशन हंटिंग्टन आणि विडोज पीक, रेसेसिव्ह म्युटेशन फिनिलकेटॉन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि सिस्टिक फायब्रोसिस. मग सर आता हा जो सिंगल जीन आहे म्युटंट जीन, हा सेक्स लिंक्ड असतो म्हणजे एक्स क्रोमोझोमवर. आणि तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम यांचे खालचे पार्ट असतात होमोलॉगस सेगमेंट, पण वरच्या पार्टवर असतात एक्स लिंक्ड जीन. आणि हे एक्स लिंक्ड जीन म्हणजे जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. हे जर असतील डॉमिनंट नॉर्मल, पण जर ते असतील रेसेसिव्ह, आता सेक्स लिंक्ड ज्या म्युटेशन्स आहे त्या डॉमिनंट रेसेसिव्ह असं नाही, कंपल्सरी ते रेसेसिव्हच असतात. आणि रेसेसिव्ह एक्स लिंक्ड जीन्स कॉजेस सिव्हिअर डिसऑर्डर, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, नाईट ब्लाइंडनेस, जे ऑलरेडी मी शिकवून टाकलेलं आहे. म्हणजे आज मी संपवल्या मेंडेलियन डिसऑर्डर्स. आता कोणत्या जेनेटिक डिसऑर्डर राहिल्या? तो सर सिंगल जीनमुळे होणाऱ्या तर संपल्या. आता क्रोमोझोममुळे होणाऱ्या म्हणजे राहिल्या क्रोमोझोमल डिसऑर्डर. ते पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.